नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एनजी सोल्युशन चॅनलवर. मित्रांनो, आपण पाहत आहोत फ्रॅक्शन. आपले 2 व्हिडिओ झालेले आहेत यावर, तर आपण त्यापुढे जाणार आहेत. तर आज आपण पाहणार आहोत कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन. फ्रॅक्शनचं कंपॅरिझन कसं करायचं हे मित्रांनो आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये नेहमी विचारलं जातं. कंपॅरिझन ऑफ अ फ्रॅक्शन. तर आपण अगोदर लाईक फ्रॅक्शन आपले मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. जर तुम्हाला नसेल पाहिलं तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण ते व्हिडिओ पाहू शकता. लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन काय असतं ते. तर आता इथे आपण त्यांचं कंपॅरिझन पाहणार आहोत. तर आपण अगोदर लाईक फ्रॅक्शन घेऊया. तर मित्रांनो, लाईक फ्रॅक्शनमध्ये ज्या फ्रॅक्शनचं छेद सेम असतो त्यांना आपण लाईक फ्रॅक्शन म्हणतो. तर आपण लाईक फ्रॅक्शन घेऊया. 3/9, 5/9, 6/9 आणि 4/9. तर याचा मित्रांनो हे वरचे झाले न्यूमरेटर म्हणजे अंश, आणि हे खाली जे आहे ते डिनॉमिनेटर म्हणजे छेद. तर ज्या संख्यांचं अंश हे छेदापेक्षा कमी असतं त्या संख्यांना आपण, त्या फ्रॅक्शनला आपण लाईक फ्रॅक्शन असे म्हणतो. तर या फ्रॅक्शनमध्ये आपल्याला कंपॅरिझन करायला इझी जाणार, कारण की कसं यांचं छेद सर्वांचं सेम आहे. तर हे म्हणजे आता कोणतं सर्वात मोठा फ्रॅक्शन कोणता, सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे, तर ज्याचं न्यूमरेटर मोठा असणार तो सर्वात मोठा अपूर्णांक. म्हणजे 6/9 हा मोठा, त्यापेक्षा लहान 5/9, त्यापेक्षा लहान 4/9, त्यापेक्षा लहान 3/9. हा झाला उत्तरता क्रम. तर मित्रांनो, यामध्ये आपण जो न्यूमरेटर जास्त असेल तो फ्रॅक्शन मोठा असेल असा लिहिला. त्यानंतर आपण आपल्याला समजा चढत्या क्रमाने लिहायचं असेल तर आपण हे अगोदर लिहून इकडे त्याचा चढता क्रम करू शकतो. मित्रांनो, आता आपण त्याचाच दुसरा एक्झाम्पल पाहूया. 5/24, 13/24, 17/24, 3/24. याच्यातला मित्रांनो सर्वात लहान अपूर्णांक आहे तो ज्याचं न्यूमरेटर लहान आहे, कारण की सर्वांचं डिनॉमिनेटर सेम आहे, हे सेम आहे. तर आपण न्यूमरेटरकडे जाणार आहोत. ज्याचं न्यूमरेटर लहान आहे तो सर्वात लहान. तर यामध्ये आपल्याला 3/24 हा लहान आहे, त्यापेक्षा मोठा 5/24, त्यापेक्षा मोठा 13/24, त्यापेक्षा मोठा 17/24. हे आपण कंपॅरिझन लाईक फ्रॅक्शनचे असे करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, आता अनलाईक फ्रॅक्शनचं आपण कंपॅरिझन करूया. अनलाईक फ्रॅक्शन. तर मित्रांनो, आपण अनलाईक फ्रॅक्शनचं एक्झाम्पल घेऊया. 4/5, 3/7, 5/6, 4/9. तर मित्रांनो, हे अनलाईक फ्रॅक्शन आहेत ज्याचं छेद हे भिन्न आहेत, त्यामुळे त्यांना अनलाईक फ्रॅक्शन म्हणतात. तर हे फ्रॅक्शन आपल्याला कोणता मोठा आणि कोणता लहान हे कशावरून ओळखायचं मित्रांनो, तर आपण एक क्रॉस मेथड वापरूया. क्रॉस मेथड म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. तर मित्रांनो, आपण क्रॉस मेथडमध्ये फक्त दोघांचं कंपॅरिझन करू शकतो. तर यामध्ये आपण दोघांचं कंपॅरिझन करूया. आपल्याला सर्वात मोठा
फ्रॅक्शन कोणता आहे ते ओळखूया. सर्वात मोठा फ्रॅक्शन. तर मित्रांनो आपण यांचं दोघांचं कंपॅरिझन करूया. 4/5 आणि 3/7 यांचं दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 सत्ते 7 7 14 7 21 7 चौक 28. जे न्यूमरेटरला आहे त्यांचं लिहायचं. नाहीतर इथे 7 चौक 28 इथे पण लिहू शकता असं नाही. जर ते न्यूमरेटरला आहे त्याची व्हॅल्यू आपण लिहायची. 7 चौक 28 5 त्रिक 15. तर मित्रांनो यामध्ये मोठा कोणता आहे? 28. म्हणजे 4/5 हा अपूर्णांक मोठा आहे. मग आपण 4/5 आणि 5/6 यांचं कंपॅरिझन करूया. तर 4/5 आणि 5/6 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 चौक 24 5 5 25. म्हणजे हा 5/6 अपूर्णांक मोठा आला. 5/6 मोठा आला. 5/6 आणि 4/9चं आपण कंपॅरिझन करूया. 5/6 आणि 4/9 दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9 9 5 9 18 9 27 9 36 9 5 45 हा मोठा होता. 45 आणि 6 चौक 24. तर 45 हा मोठा आहे. म्हणजे 5/6 हा अपूर्णांक मोठा आहे. तर मित्रांनो 5/6 हा क्रॉस मेथडने आपल्याला या चारींपैकी कोणता मोठा अपूर्णांक आहे हे काढता येतं. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आला? सर्वात मोठा अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन 5/6. तर मित्रांनो आपल्याला ह्या मेथडने क्रॉस मेथडने आपल्याला कोणता मोठा आणि कोणता लहान हे आपल्याला काढता येईल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला यानंतर त्याच एक्झाम्पलचं मित्रांनो आपण सर्वात लहान फ्रॅक्शन सुद्धा काढूया. सर्वात लहान फ्रॅक्शन कसं समजेल? तर ज्याची व्हॅल्यू छोटी येते आपण अगोदर एक्झाम्पल लिहून घेऊया. 3/7 5/6 आणि 4/9. आता पुन्हा दोघांचं कंपॅरिझन करूया आपण. 4/5 आणि 3/7 7 चौक 28 7 चौक 28 5 त्रिक 15. यामध्ये 15 लहान म्हणजे हा अपूर्णांक लहान भेटला आपल्याला. आता याचं आणि यांचं कंपॅरिझन करूया. 3/7 5/6 क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 त्रिक 18 7 5 35. पुन्हा 3/7 हाच आपल्याला लहान भेटला. आता 3/7 आणि 4/9चं कंपॅरिझन करूया. तर यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9 त्रिक 27 4 7 चौक 7 चौक 28. तर आपल्याला 3/7 हा मोठा भेटला. हा मोठा म्हणजे लहान 27 3/7. तर हा 3/7 हा मित्रांनो सर्वात लहान अपूर्णांक आहे. सर्वात लहान अपूर्णांक हा 3/7 आहे मित्रांनो. आपल्याला ह्या मेथडने क्रॉस मेथडने सर्वात मोठा आणि सर्वात लहान अपूर्णांक काढता येतो. तर आपण आता पुढची मेथड पाहणार आहोत. मित्रांनो आता आपण पाहणार आहोत पर्सेंटेज मेथड. पर्सेंटेज मेथडने आपण डिफरन्स पाहणार आहोत. पर्सेंटेज मेथड. तर या मेथडमध्ये मित्रांनो आपण मागच्या मेथडमध्ये कसं दोघांचं कंपॅरिझन केलं क्रॉस मेथडमध्ये. तर आता पर्सेंटेज मेथडमध्ये आपण पर्सेंटेज काढणार आहोत. तर आता आपण चारी पण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पलमध्ये चारही अपूर्णांक घेऊया. 4/5 5/6 3/7 4/9. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला सर्वात लहान आणि सर्वात मोठा कोणता ते बघायचं आहे. तर ते आपण पर्सेंटेज मेथडने पाहणार आहोत.
तर पर्सेंटेज मेथडमध्ये आपण पर्सेंटेज काढायचं. आता 4 डिवायडेड बाय 5 इंटू 100 याचा पर्सेंटेज किती येणार मित्रांनो? 4 गुणिले 100 केल्यावर 400 डिवायडेड बाय 5 किती आलं? 5 5 10 5 15 5 8 40 80%. त्यानंतर 5/6चं 100% 100 5 इंटू 500 डिवायडेड बाय 6 हे किती आलं? 6 6 12 7 1 18 6 1 24 6 म्हणजे 30 6 6 36 6 7 42 6 8 48 50 मधून 48 गेले 2 2 ठेवलं 0 20 6 6 12 7 3 18 पुन्हा 2 राहिले 20 मधून 18 गेले 2 राहिले इथे घेतला पॉईंट परत 2 0 3 3 येत राहतील म्हणजे 83.33. त्यानंतर 3 डिवायडेड बाय 7 इंटू 100 याचं किती आलं? 300 भागिले 7 7 7 14 7 1 21 7 चौक 28 30 मधून 28 गेले 2 2 ठेवला 7 दुने 14 42.14 20 मधून 14 गेले 6 60 आले 7 7 14 7 1 21 7 चौक 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 राहिले 4 4 ठेवला 0 7 5 7 5 35 ते पण पुढे येत राहणार 82.85. त्यानंतर चौथा कोणता? 4 डिवायडेड बाय 9 इंटू 100 4 1 4 400 डिवायडेड बाय 9 9 9 18 9 9 चौक 36 पुन्हा 4 9 चौक 36 पुन्हा 40 40 मधून 36 तेच 4.44 येत राहतील. तर मित्रांनो इथे आपण पर्सेंटेज काढलं. तर आता पर्सेंटेज मेथडने ज्याचे पर्सेंटेज जास्त तो मोठा म्हणजे हा 1 नंबर येणार. त्यानंतर हा 2 हा 3 हा 4. आपण उत्तर त्या क्रमाने लावूया. पहिल्यांदा कोणता आहे? 5 डिवायडेड बाय 6 हा मोठा त्यापेक्षा लहान 4 5 त्यापेक्षा लहान 4/9 त्यापेक्षा लहान 3/7. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पर्सेंटेज मेथडने आपलं कोणता मोठा आणि कोणता लहान ते डिफरन्स फाइंड करू शकतो. मित्रांनो आता आपण LCM मेथडने पाहूया. मित्रांनो LCM मेथडमध्ये LCM मेथडने आपण पाहूया. आता आपलं एक्झाम्पल घेऊया. तोच एक्झाम्पल आपण रिपीट करू. 4 5 3/7 5/6 आणि 4/9. तर यामध्ये मित्रांनो आपण अगोदर छेद हा वरचा झाला अंश न्यूमरेटर आणि खालचा छेद डिनॉमिनेटर. तर छेद आणि अंशामध्ये डिफरन्स किती ते बघायचं. छेदामधून अंश मायनस करायचा. इथे डिफरन्स आला 1, इथे 7 वजा 3 4चा डिफरन्स, इथे 6 वजा 1चा, इथे 5चा डिफरन्स. तर मित्रांनो आता हे डिफरन्स आलेत 1 4 1 आणि 5. यामध्ये आपल्याला LCM काढायचं आहे या चौघांचा. LCM किती येणार? 5 चौक 20 LCM येणार 20. तर मित्रांनो हे LCM आल्यानंतर या LCMने या वरच्या अंशला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आता इथे समजा इथे 1 आहे तर 20ने पूर्ण मल्टिप्लाय जाणार. 20 चौक 80. याचं इथे ऑलरेडी 4 आहे म्हणजे याला 5ने मल्टिप्लाय करावं लागणार. मग 5 त्रिक 15. इथे एकच आहे म्हणजे 20 पंचे 60 20 पंचे 100. त्यानंतर इथे 5 ऑलरेडी आहे म्हणजे 4ने मल्टिप्लाय करावं लागणार. 4 चौक 16. मित्रांनो यामध्ये जो आपल्याला मोठा येईल तो
तो अपूर्णांक मोठा असणार. जर इथे 100 आले तर आपण 5/6 हा मोठा, त्यापेक्षा लहान 80 वाला म्हणजे 4/5, त्यापेक्षा लहान 4/9 आणि त्यापेक्षा लहान 3/7. तर मित्रांनो, याचं LCM मेथडने आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. सेकंड एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. मित्रांनो, समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, आपण पुन्हा रिपीट करूया तो. तर आपलं एक्झाम्पल घेऊया. 7/9, 19 डिवायडेड बाय 23, 25 डिवायडेड बाय 29, 37, 39. तर मित्रांनो, यामध्ये काय करायचं आपल्याला, सुरुवातीला सर्वांचा डिफरन्स काढायचा. आता इथे 2चा डिफरन्स आहे, इथे 4चा डिफरन्स आहे, याला 4चं, इथे पण 2चं. तर यामध्ये यांचं LCM काढायचं. LCM काय येणार, तर इथे याला 2ने मल्टिप्लाय केलं तर 4, इथे इंटू 1, इथे इंटू 2ने. तर आपल्याला LCM किती आलं, 4. तर आता या वरचे जे अपूर्णांक आहेत त्यांना आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. आता इथे ऑलरेडी 2 आहेत, तर इथे 4 येण्यासाठी 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग 7 दुने, आता याचं आपण इथे मध्ये लिहूया, 7 दुने 14, इथे 4 आहे म्हणजे 19 डायरेक्ट लिहायचं, इथे पण 4 आहे म्हणजे 25 डायरेक्ट, इथे 2ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 37 इंटू 2, 74 आलं. तर यामध्ये मित्रांनो सर्वात मोठं काय हे आपल्याला LCM आहे, सॉरी डिफरन्स. त्यानंतर इथे हे आले मोठी संख्या, LCM काढून त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. त्यानंतर काय आलं, सर्वात मोठं 74 म्हणजे त्याचा अपूर्णांक काय, 37 डिवायडेड बाय 39 हा सर्वात मोठा, त्यापेक्षा लहान हा 19 डिवायडेड बाय 23, त्यापेक्षा लहान 25 आहे, सर्वात मोठा 37, 39, त्यापेक्षा लहान हा 25 आलेला आहे म्हणजे 25 डिवायडेड बाय 29, त्यापेक्षा लहान 19 डिवायडेड बाय 23, त्यापेक्षा लहान 7 डिवायडेड बाय 9. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण LCM मेथडने सॉल्व करू शकतो, कोणता अपूर्णांक मोठा आणि कोणता लहान ते. तर धन्यवाद मित्रांनो. आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून काही फ्रॅक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत आणि काही त्याचे आपण मेथड पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.